नमस्कार मंडळी, मिराज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट रवा अप्पे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. इथं मी 1.5 कप रवा घेणार आहे. 1.5 कप रवा घ्यायचा आहे आणि एक छोटा कप म्हणजे 4-5 चमचे याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला थोडं मिक्स करून घ्यायचंय. दही आणि आपलं मीठ ते सगळं रवा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि नंतर मग याला थोडं थोडं पाणी टाकून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता एकदम रवा फुलायला लागलाय आताच. एकदम 5 मिनिटात आपला रवा एकदम छान फुलतो. त्याला सगळं मिक्स करून झालंय. आता आपण याला झाकण ठेवून 5 मिनिटं बाजूला ठेवून घेऊ आणि हे जोपर्यंत छान रवा फुलतोय पीठ आपलं, तोपर्यंत आपण अप्प्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊ. इथं मी अर्धा कप शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतले. 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि खूप भरपूर कोथिंबीर घालायची आणि याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. चला आता हे मिक्सरमध्ये वाटून झालंय, तर आपण चटणी फोडणी देऊन घेऊ. याच्यामध्ये कढाईमध्ये 2-3 चमचे तेल घालायचं. 1 चमचाभर मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतड लागली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाकायचा. छान चव येते चटणीला. जर तुम्ही मुलांसाठी चटणी करत असाल तर त्याच्यामध्ये मिरच्या नाही टाकायच्या, बाकी सगळं साहित्य घ्यायचं म्हणजे मुलंही मस्त आवडीने खातील. आणि चटणी नसली तरी सुद्धा आप्पे एकदम छान चविष्ट लागतात. नुसते आप्पे खायला पण. तर आपल्याला चटणी उकळून नाही घ्यायची, फक्त गरम करून घ्यायची. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार आहे. आता चटणी आपण बाजूला ठेवू आणि आप्पे तयार करायला घेऊ. मस्त छान आपलं पीठ फुललंय. आता आपल्याला याच्यामध्ये 2-3 वस्तू अजून घालायच्या आहेत. तर पाव चमचा मी बेकिंग सोडा घालते आणि बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. यानी छान मस्त आपल्याला चव येते. आणखी थोडंसं चमचाभर पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं. चला आता आप्पे पात्र गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये सगळीकडून थोडं थोडं तेल सोडायचं.
आणि याच्यामध्ये असे बॅटर टाकून घ्यायचंय. एकदम लवकर तयार होणारा नाश्ता आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदम लवकर 10 मिनिटात आपला हा चटणी आणि अप्पे मस्त नाश्ता पटकन तयार होतो. याच्यावर थोडंसं तेल सोडायचं आणि परतून प्लेट झाकून ठेवायची एक अर्धा मिनिटावर. आता हे अप्पे ना आपल्याला चाकू किंवा चमच्याच्या साहाय्याने याला उलटून घ्यायचंय. थोडंसं तेल टाकायचं वरतून. आधी मी तेल टाकायचं विसरले होते. मस्त वरतून कुरकुरीत आतून मऊसूत आपले अप्पे बनवून तयार आहे. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. एकदम आपले गरम अप्पे तयार आहे. गरमागरम चटणी आणि अप्पे एकदम चविष्ट, एकदम छान लागतात खायला. आपली चटणी पण तयार आहे आणि अप्पे पण तयार आहे. एकदा करून बघा, खाऊन बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.